राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मारुती दुधगोंडे या बीटेकच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या जाचास कंटाळून प्रशासकीय इमारतीसमोरील वसतिगृहाजवळ सुरक्षा रक्षकाच्या समक्ष अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आडमोठा विद्यापीठ प्रशासनाने त्याची व्यथा ऐकून न घेताच त्याच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दुधगोंडे या विद्यार्थ्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्र महाविद्यालयात 2007 आणि 8 मध्ये प्रवेश घेतला होता। एका विषयामध्ये सतत अनुत्तीर्ण होऊन त्याला 2012 मध्ये यश मिळालं होतं। 2012 आणि 13 मध्ये त्याने नियमित परीक्षा दिली, मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्याचा निकाल वेळेत दिला नाही। पुढील सत्राचे हे निकाल त्याला तोंडीस देण्यात आल्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले। 2015 मध्ये अंतिम वर्षाचा पूर्णत्व टप्प्यात असताना त्याला विद्यापीठ प्रशासनाने चक्क खोटे निकालपत्र देऊन त्याच्या सर्वच निकालामध्ये फेरफार केला असल्याचा आरोप दुधगोंडे यांनी केला आहे। माझं नाव मारुती सोपान दुधगोंडे आहे। मी परभणीचा आहे। मी राहुरी विद्यापीठ इथे शिक्षण घेण्यासाठी बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या विद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून माझ्या निकालपत्रामध्ये सन 2013 पासून ते आजपर्यंत विद्यापीठने प्रचंड गोंधळ घातला आहे। म्हणजे परस्पर निकालपत्रात फेरबदल करून विद्यापीठकडे कोणतीही नोंदणी नसताना परस्पर कॉलेजच्या पातळीवर माझ्या ॲडमिशनाची नोंदणी करून आणि कॉलेजच्या क्लार्कनी श्री गोविंद तागडे यांनी स्वइच्छेने स्वतःच्या मनाने माझ्या निकालपत्रामध्ये म्हणजे ग्रेड कार्डमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी मला गुण दिलेले आहेत व त्याचे ग्रेड कार्ड बनवून मला दिले होते। परत त्यांनी त्यात फेरफार करून परत अजून दुसरे ग्रेड कार्ड बनवून मला दिले। त्यांनी एकाच दिवशी 3 ते 4 वेळा रिझल्टमध्ये फेरफार केलेले आहेत। रिझल्ट वेळेत न मिळाल्यामुळे माझ्या शैक्षणिक वर्षामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे माझा शैक्षणिक अभ्यासावर पण परिणाम पडलेला आहे। कारण वेळेत रिझल्ट न मिळाल्यामुळे अभ्यासात मन लागले नाही आणि त्याच्यामुळे ज्या होणाऱ्या म्हणजे अंतिम परीक्षामध्ये त्याचा रिझल्ट व्यवस्थित येत नव्हता। महाविद्यालय प्रशासनाने 3 वर्षीय या विद्यार्थ्याची दिशाभूल केल्यानंतर या प्रकरणाची कोठे वाच्यता होऊ नये यासाठी त्याला झुलवत ठेवले। अंतिम क्षणी विद्यार्थ्याला नियमबाह्य दाखवून हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न केल्याचं दुधगोंडे यांनी सांगितले। शेवटी निराश झालेल्या दुधगोंडे याने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विद्यापीठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। याप्रसंगी मानवाधिकारचे डॉक्टर मकासरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कृषी विद्यापीठातील बीटेकचा विद्यार्थी दीपक दुधगोंडे याच्यावर कृषी विद्यापीठाचे प्राचार्य श्री तुर्बटमठ सर आणि जे तागड नावाचे क्लर्क आहेत यांनी परस्पर गुणपत्रिकांमध्ये फेरबदल करून त्याच्यावर अन्याय केला आहे। तसेच त्याला वेळेत गुणपत्रिका न देता रिझल्ट न देता त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये त्यांच्या चुकांमुळे वाढ झाली व त्याला बीटेक हा अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही। त्याच्या विरोधात त्याने कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब यांना आत्मदहनाच्या नोटिसी दिल्या होत्या। त्या नोटिशींचा विचार करून PI साहेब व इतर पोलिसांनी त्याला कारवाईसाठी ते ताब्यात घेतलं होतं व त्याची माहिती मला दीपकने फोन करून कळवली की मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे व मला आत्मदहनापासून परावृत्त करत आहेत। त्यावेळी PI साहेब व पोलीस प्रशासनाशी चर्चा करून दीपकला आत्मदहनापासून आम्ही परावृत्त करत आहोत, परंतु या आत्मदहनापासून त्याला परावृत्त करूनही त्याला जर न्याय मिळत नसेल तर विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट व आमची सर्व टीम या बीटेकच्या सर्व प्राचार्य, क्लर्क, असिस्टंट रजिस्ट्रार यांच्या विरोधात आम्ही येत्या काही दिवसात कॉलेजच्या परिसरामध्ये उपोषणाला बसत आहोत व यासाठी आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहोत। दरम्यान विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक प्रकाश तुर्बटमठ यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये मारुती सोपान दुधगोंडे या विद्यार्थ्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे। या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातून आणि फेसबुकवर जे आरोप केले त्या आरोपाच्या संदर्भामध्ये महाविद्यालयामध्ये आम्ही सर्व चौकशी केली, तपासणी केली। त्यानंतर आपण त्याला समर्पक उत्तर विद्यापीठाच्या कुलसचिवांना आम्ही कळवलेली आहेत आणि त्याच्यानंतर
विद्यापीठाची बदनामी झाली वर्तमानपत्रामध्ये, फेसबुकवर. त्यामुळे विद्यापीठाच्या वकिलामार्फत त्या विद्यार्थ्याला आम्ही नोटीस दिलेली आहे. त्या विद्यार्थ्याला प्रवेश त्याला पाहिजे आहे आणि नियमाप्रमाणे प्रवेश देता येत नाही. तो विद्यार्थी विद्यापीठामध्ये मी प्राचार्य, त्यानंतर कुलसचिव, त्यानंतर कुलगुरू या सर्वांची त्यांनी भेट घेतली. सर्वांना त्यांनी विनंती केली, पण सर्वांनी त्यांना असं सांगितलं की बाबा नियम आहे, त्या नियमाच्या विरुद्ध प्रवेश देता येत नाही. नियम 8 वर्षापर्यंत डिग्री पूर्ण करता येते. 8 वर्षानंतर 1 वर्षापर्यंत स्पेशल केस म्हणून जर त्याने ॲप्लिकेशन केलं आणि जे काही त्या केसमध्ये शहानिशा करून अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये मान्य झालं तर त्याला आपण 1 वर्षापर्यंत. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस्तान मीडिया, राहुरी.